हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुम्हा सर्वांना अभिवादन सादर करतो. प्रियानो, मला तुम्हाला ही गोष्ट सांगावीशी वाटते की येशू ख्रिस्त आमच्यासाठी मेला, पुरला गेला, पुन्हा उठला. यावर माझा आमचा विश्वास आहे. तर येशूने आम्हाला नीतिमान ठरवलेलं आहे. त्याने आमच्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे. इतकंच नव्हे तर पुन्हा उठून आम्हाला स्वर्गीय राज्याची त्याने आशा दिलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेस मला हे कबूल केलं पाहिजे की त्याने मला नीतिमान बनवलेलं आहे, त्याने मला पवित्र केलेलं आहे, देवाची प्रिय मुलं होण्याचा त्याने मला मान दिलेला आहे. आणि या सर्वाबद्दल आम्ही देवाचा धन्यवाद करावा आणि त्याची उपकारस्तुती करा. हालेलुया. प्रियानो, मला एक गोष्ट सांगू द्या की आपल्या नीतिकर्मांनी नव्हे की आपल्या कर्मांनी नव्हे तर देवाच्या कृपेनं मला तारण प्राप्त झालेलं आहे. देवाच्या कृपेनं मला नीतिमान बनवलं गेलेलं आहे. प्रियानो, पवित्र शास्त्रात जे सांगितलंय सर्व ठिकाणी, तर आम्ही नीतिमान बनवले गेलेले आहोत. आम्ही नीतिमान नाहीत, आम्ही नीतिमान बनवले गेलेले आहोत. आणि परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्या पापासाठी अर्पण म्हणून दिला आणि त्याच्याच रक्ताच्याद्वारे सर्व मनुष्य जातीचं तारण होत आहे, तारण झालेलं आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवनाचा अधिकार प्राप्त होतो. हालेलुया. आज मला ज्या वचनातून तुमच्याशी बोलायचं आहे ते म्हणजे हेच की अलीशा एक दिवशी आपल्या तरुण सेवकासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, या मनुष्याचे, या तरुणाचे डोळे उघड, याला दृष्टी येऊ दे. प्रियानो, याचा अर्थ हा नाहीये की हा तरुण आंधळा आहे, त्याला काही दिसत नाहीये. जगिक दृष्टिकोनातून त्याला सर्व काही दिसतं. त्याला लोक दिसतात, त्याला निसर्ग दिसतो, त्याला पर्वत दिसतात, नद्या दिसतात, परिस्थिती दिसते. परंतु त्याला जे दिसायला पाहिजे ते हे की परमेश्वर, त्याचं सामर्थ्य, त्याचे चमत्कार, त्याचं नीतिमत्व, प्रियानो, त्याच्या अद्भुत गोष्टी, त्याचं गौरव, हे ज्यावेळेस मनुष्याला दिसत नाही त्यावेळेस तो मनुष्य देवाच्या दृष्टिकोनातून आंधळा आहेच. प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 3 अध्यायाच्या 17 पासून पुढे जर मी वाचलं तर परमेश्वर लोकांना म्हणतो की तुम्ही आंधळे आहात. हालेलुया. ज्या लोकांना सत्य दिसत नाही, ज्या लोकांना देव दिसत नाही, देवाच्या चमत्कारावर ते विश्वास ठेवत नाही, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला ते आपल्या जीवनात स्थान देत नाही, त्यावेळेस तो मनुष्य देवाच्या दृष्टिकोनातून आंधळा आहे. हालेलुया. प्रियानो, या तरुणाविषयी सांगायचं झालं तर तो पुष्कळचं देवाचं काम करतो, अलीशाचं काम करतो, अलीशाच्या साठी मदतीचं काम करतो. त्याला काहीतरी अलीशाला गरज लागली तर त्याप्रमाणे त्याला मदत करणं हे त्याचं काम आहे. परंतु महत्वाची गोष्ट आहे की हे सर्व धार्मिक कामं तो करतो खरा, परंतु तरी देवाच्या दृष्टिकोनातून तो आंधळा आहे. त्याला जे देवाचं सामर्थ्य पाहायला पाहिजे ते दिसत नाही. आणि म्हणून अलीशा त्या तरुणासाठी प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, या तरुणाचे डोळे उघड, याला दृष्टी दे. हालेलुया. कधी कधी आम्ही पाहतो की आमच्या अवतीभोवती शत्रूने घेराव घातलेला असतो. वास्तविक पाहता गोष्ट अशी आहे की अरावाचे लोक इस्रायलच्या लोकांविषयी युद्ध करायला सुरुवात झाली. ज्यावेळेस ते प्लॅन करायचे, युद्धाचा योजना करायचे, तर त्यांची योजना अलीशाला कळायची. आणि अलीशा हा संदेष्टा इस्रायलच्या राजाला शमरोनाला जाऊन सांगायचा. आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की त्याचा प्लॅन फिसकवण्याचं काम देवाचे लोक करत होते. आणि ही गोष्ट झाल्यानंतर इस्रायलच्या राजाला वाटलं आपल्यात कोणीतरी जासूस आहे, कोणीतरी आपली खबर आपल्यापैकीच लोक देत आहेत. त्यावेळेस तो बोलत असताना एक देवाचा सेवक किंवा एक त्या सैन्यातला एक व्यक्ती पुढे येऊन म्हणतो, अधिकारी, की तुम्ही म्हणता तसं काही नाही, पण तुम्ही ज्या योजना करता, तुम्ही ज्या कल्पना करता, तुम्ही जे स्वप्न पाहतात ती सर्व अलीशाला समजतात आणि अलीशा इस्रायलच्या राजाला सांगतो. हालेलुया. आणि त्यामुळे तो विजय होतात. मग हा आरामाचा राजा म्हणतो की या लोकांशी लढण्यापेक्षा आपण अलीशालाच पकडूयात. कुठे तो? आणि त्यावेळेस अलीशा दाथांमध्ये असं त्यांना कळालं. मग आपण त्याला आपण पकडूयात, त्याला उचलून आणूयात. आणि त्यांनी प्रयत्न केले. रातोरात शमरोनाभोवती वेढा दिला.
परंतु या ठिकाणी या अलिशाचा एक दास, तो तरुण मनुष्य, ज्यावेळेस सकाळी सकाळी उठला त्यावेळेस त्याला शमोनाभोवती वेढा असलेला दिसला. त्यावेळेस तो म्हणतो अलिशाला, हाय हाय स्वामी, आता आपलं काही बरं होणार नाही, कारण या आरामाच्या राजाने शमोनाच्या भोवती वेढा दिलेला आहे. त्यावेळेस अलिशा त्याला म्हणतो, भिवू नको, काळजी करू नको, कारण त्यांच्या पक्षाचे आहेत त्याच्यापेक्षा आपल्या पक्षाचे जास्त आहेत. ही गोष्ट अलिशा आत्मिक नजरेनं पाहत आहे की विजय आमचाच आहे, सामर्थ्य आमचाच आहे, कारण आमचं सैन्य भरपूर मोठं आहे. ते दिसणारं नाही, अदृश्य आहे. परंतु ते त्या लोकांना दिसतं की जे देवावर विश्वास ठेवतात, जे देवाला पाहतात, त्या लोकांना हे सैन्य दिसतं. आणि त्याप्रमाणे तो म्हणतो, भिवू नको. हालेलुया. कधी कधी आमच्या अवतीभोवतीची परिस्थिती फार बिकट होते, संकट येतात, बाजूने आम्ही घेरले जातो, अपयशाची आम्हाला जाणीव होते, कल्पना येते. आणि त्यावेळेस आम्हाला वाटतं की शत्रू आम्हाला भारी झालेला आहे, संकट बाजूने आलेले आहेत. अशा वेळेस न घाबरता आपली आत्मिक दृष्टी उघडी करून देवाच्या सामर्थ्याकडे जर मी पाहिलं तर मी अस्थिर कधीच होणार नाही, अस्वस्थ होणार नाही. प्रियानो, हा तरुण मात्र त्या ठिकाणी अस्वस्थ झालेला आहे. त्यावेळेस हा अलिशा परमेश्वराकडे प्रार्थना करतो की देवा, या तरुणाचे डोळे उघड. आणि त्याचे डोळे उघडतात, त्याला आत्मिक गोष्टी दिसू लागतात आणि अग्नीचे घोडे, अग्नीचे रथ त्याला पाहायला मिळतात. मग त्याचा विश्वास होतो की आरामाच्या सैन्याचं आमच्या पुढे काहीच चालणार नाही, आता आम्ही विजयी होणार. प्रियानो, मला माहिती की दिसणाऱ्या गोष्टीकडे पाहून अनेक लोक घाबरतात, पण विश्वासणारा, देवावर जो विश्वास ठेवतो, तो देवाने मला किती सामर्थ्य पुरवलेला आहे, देवाचा हात माझ्या डोक्यावर आहे, देवाने मला पुरवठा केलेला आहे, विजयी ठरवलेला आहे, हे जो कोणी पाहतो तो कधी अस्वस्थ होत नाही. म्हणून तर येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्यापूर्वी त्याच्या शिष्याला म्हणाला, तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या देवावर विश्वास ठेवा. प्रियानो, या कठीण बिकट परिस्थितीमध्ये मनुष्याला एकच गोष्ट करायची, ती ही, त्याला फक्त देवावर विश्वास ठेवायचा, देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायचा. आणि या गोष्टीमुळे त्याच्या अंतःकरणातली भीती, निराशा, चिंता, काळजी सगळी निघून जाईल. आणि त्याला कळेल किती मोठी समस्या असतील तर देव सोडवेल, कारण त्याने मला त्याचं सामर्थ्य पुरवलेलं आहे, तो माझ्या वतीनं लढत आहे, तो मला विजयी करणारच आहे. या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवतो, त्याच्यामुळे शत्रूचा पाडाव झालेला आम्हाला पाहायला मिळतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अनेक वेळा लोकांना जे आत्मिक दृष्टी आहे ती नसते, तिचा अभाव असतो. त्यामुळे थोड्या थोड्या गोष्टीला ते घाबरतात, छोटे छोटे संकट आले ते घाबरतात. नेहम्या ज्यावेळेस बुरुज बांधत होता त्यावेळेस त्याच्याच लोकांनी त्याची अवहेलना केली. एखादा कोल्हा जरी चढला या बांधकामावर, ते बांधकाम पडून जाईल, छोटा प्रॉब्लेम आला तरी निराश होतील हे लोक. पण नेहम्याचा देवावर विश्वास होता, त्याने त्यांच्याशी संभाषण केलं नाही. ते व्यर्थ वल्गना करतात, व्यर्थ बोलतात. त्याने आपलं काम चालूच ठेवलं. सरतेशेवटी आम्हाला पाहायला मिळतं की कोट बांधून पुरा झालेला आहे आणि शत्रूचा पूर्णपणे बिमोड झालेला आहे. हालेलुया. आम्हाला आत्मिक दृष्टीची गरज आहे, देवाला पाहण्याची, देवाच्या सामर्थ्याला पाहण्याची आम्हाला गरज आहे. हालेलुया. एदेन बागेमध्ये ज्यावेळेस आदाम होते त्यावेळेस हवेनं ते फळ पाहिलं, मधल्या झाडाचं ते फळ पाहिलं, ते खाण्यात चांगलं, दिसण्यात मनोहर, शहाणपणाच्या बाबतीत शिष्ट. हे तिला केव्हा कळालं माहिती का? तिला ते पाहिलं. ज्या दिवशी त्या फळाकडे ती आकर्षित झाली, त्या फळाला तिने पाहिलं, त्या दिवशी तिच्यातली आध्यात्मिक दृष्टी निघून गेली. तेव्हापासून मनुष्य या जगातल्या बऱ्या वाईटाच्या गोष्टी पाहू लागला आणि त्याच्यावर तो विश्वास ठेवला. आज मला माझी दृष्टी बदलायची आहे. मला जग काय सांगतं, जगातल्या गोष्टी काय त्यावर न विश्वास ठेवता देवाचं वचन काय सांगत आहे
देवाचा पुरवठा कसल्या प्रकारचा आहे, देव मला विजयी कसा करणार आहे, देवाच्या अस्तित्वावर माझा विश्वास आहे, इतकंच नाही माझा अनुभव पण आहे, हे पाहण्याची गरज आहे. आणि त्या मनुष्याला दैवी दृष्टी प्राप्त होते. हालेलुया. मला तुम्हाला एक सांगू द्या की देहाची एक दृष्टी आहे आणि आत्म्याची एक दृष्टी. देहाची दृष्टी आत्म्याच्या दृष्टीच्या विरोधात काम करते. म्हणून तर म्हटलं, जसं दिसतं त्याप्रमाणे आम्ही चालत नाही, आम्ही विश्वासाने चालतो. दैहिक दृष्टीचा मनुष्य जसं दिसतं त्याप्रमाणे चालतो, परंतु आत्मिक मनाचा मनुष्य जसं दिसतं त्याप्रमाणे चालत नाही, तर देवाच्या वचनावर विश्वास ठेवून तो चालतो, त्याला दैवी दृष्टी प्राप्त होते. हालेलुया. आणि आज आम्हा प्रत्येकाला या दृष्टीची गरज आहे. देव आमच्या प्रत्येकाशी बोलत आहे. मला माहिती आहे की संकट आले, समस्या आल्या, अडचणी आल्या, अडखळणं आली की मनुष्य त्यातून सुटण्यासाठी स्वतःच प्रयत्न करत राहतो. लटका प्रयत्न, ज्याच्यात यश नसतं, असलं तरी तात्पुरतंच असतं. परंतु प्रत्येक मनुष्य सुटकेसाठी स्वतःवर तो विश्वास ठेवतो, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो, त्याच्या ताकदीवर तो विश्वास ठेवतो, पैशावर तो विश्वास ठेवतो, मनुष्यावर विश्वास ठेवतो आणि स्वतःची सुटका करून घेण्याचा तो प्रयत्न करतो. हालेलुया. मला एक अभिवचन पवित्र शास्त्रामध्ये वाचावंसं वाटतं आणि स्तोत्रसंहिता 27:3 या ठिकाणी एक आत्मिक मनुष्यासाठी अभिवचन आहे. असं म्हटलेलं आहे, सैन्याने मजपुढे ठाणे दिले, तरी माझे हृदय कचरणार नाही. हालेलुया. सैन्याने जरी माझ्या पुढे ठाणे दिले तरी माझं मन कचरणार नाही. हा देवावरचा विश्वास आहे. जे आध्यात्मिक अंतःकरणाचे लोक आहेत, आध्यात्मिक मनाचे लोक आहेत, ज्यांचा देवावर विश्वास आहे, ते नेहमी म्हणतात, मी कचरणार नाही. काही लोक असं म्हणतात, देव माझे तारण करील, मी विश्वास धरतो आणि भीत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की देव माझं तारण करील असा विश्वास न धरता ते नियमशास्त्रातल्या गोष्टी आहेत. पण आता येशू ख्रिस्तामध्ये मला कॉन्फिडन्स आलेला आहे की किती मोठं संकट आलं, चौबाजूनी मला घेरलं, जरी भीतीचं सगळीकडे वातावरण निर्माण झालं, तरीही मी कचरणार नाही. हा जो विश्वास देवापासून मला प्राप्त झालेला आहे, तो विश्वास धरण्याचीच गरज आहे. हालेलुया. मजवर युद्ध प्रसंग ओढवला तरी मी हिम्मत धरेल, कचरणार नाही, हिम्मत धरेल. विश्वासणाऱ्यांनो, आज देवावर विश्वास ठेवा. स्वतःवर नव्हे, आपल्या ताकदीवर नव्हे, तर प्रभू येशू ख्रिस्तावरच विश्वास ठेवा. त्यानं जे काही वधस्तंभावर माझ्यासाठी केलेलं आहे ते एकदासाठी नाही, तर कायमस्वरूपी त्याने माझ्यासाठी केलेलं. आणि ज्यावेळेस मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच मी म्हणेल, मी कचरणार नाही, मी हिम्मत धरतो. किती मोठा युद्ध प्रसंग आला तरी मी घाबरत नाही. हालेलुया. ज्या लोकांना दैवी दृष्टी आहे ते देवाची मदतीची वाट पाहतात. कोणीतरी मला मदत करेल, भाऊ एखादा मदत करेल, बहीण एखाद्या वेळेस मदत करेल, ठीक आहे ते, परंतु खरी मदत मला देवाचीच हवी आहे. देवाने सोडवल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये मला यश प्राप्ती घडत नाही. ज्याला दैवी दृष्टी आहे त्याचं मन कधीच खचत नाही. आणि जर खचत असेल तर आज विनंतीपूर्वक मला सांगू द्या, देवावर विश्वास ठेवा. जर तुमचं मन खचत असेल, जर तुमची हिंमत गेलेली असेल, तर मला सांगू द्या की घाबरू नका. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला हिंमत देईल, तुमचं मन कचरू देणार नाही. हालेलुया. ज्यावेळेस संकट येतात, सगळीकडनं संकट येतात, थकतो मनुष्य. संकटांना तोंड देता 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 थकून जातो. मग त्याला असं वाटतं की आता मला शांत झोप आली पाहिजे,
तो चांगल्या झोपेची वाट पाहतो की या संकटातून मला कोणतरी दूर करेल का, आणि म्हणून तो झोपेची वाट पाहतो. पण तो विश्वासणारा संकटाच्या काळामध्ये तो झोपत नाही, त्याला दृष्टी प्राप्त होते, दैवी दृष्टी. तो जागा होतो. इतक्या दिवस मनुष्यावर भरोसा ठेवला, संकट आले. आतापासून मात्र मी देवावर विश्वास ठेवील, तोच मला सर्व संकटातून मुक्त करील, हा त्याचा विश्वास होतो. हालेलुया. पुन्हाही मला सांगता की खरा विश्वासणारा नेहमी हे म्हणतो, मी दिसतं त्याप्रमाणे चालत नाही, तर मी विश्वासाने चालतो. ज्या व्यक्तीचा देवावर विश्वास आहे, दिसणाऱ्या गोष्टी त्याचं काहीच करू शकत नाही, त्याला घाबरू शकत नाही, निराश करू शकत नाही. हालेलुया. इब्रिकराच्या पत्राच्या 11:27 मध्ये मोशे संबंधी असं म्हटलेलं आहे, कारण जे अदृश्य आहे त्याला जणू काही पाहत असल्यासारखे त्याने धीर धरला. फारोच्या क्रोधाला न भीता त्याने मिसर देश सोडला. हालेलुया. ही मोशेची साक्ष आहे. मोशे एक विजयी मनुष्य आहे. अनेक लोकांचं त्याने नेतृत्व करून मिस्रातून इस्रायल लोकांची सुटका केली. याचं कारण काय माहिती का? जरी फारोच्या राजवाड्यामध्ये जगिक सौख्य भरपूर होतं, न टिकणारं जगिक सौख्य भरपूर होतं, त्याला न भीक घालता, त्याला न आकर्षित होता. मला आता तुम्हाला सांगू द्या की जे दिसत नाही, जो कनान देश दिसत नाही, जो देश या डोळ्यांनी दिसत नाही पण आत्मिक नजरेने दिसतो, तो त्याने विश्वासाने पाहिला. म्हणूनच फारोचा जो राजवाडा आहे त्याचा क्रोध जो आहे तो घाबरला नाही, त्या क्रोधाला तो घाबरला नाही, तर इस्रायल लोकांच्या बरोबर तो रानामध्ये चालू लागला, त्यांचं नेतृत्व करू लागला. हालेलुया. आज सर्व सेवकांना मला प्रोत्साहन देऊ द्या. सेवा करत असताना, लिडरशिप करत असताना अनेक संकट आम्हाला येतात, अनेक अडचणी येतात, अनेक दुर्भाषणं ऐकायला मिळतात, अनेक प्रकारचा दोषारोप ऐकायला मिळतो, अनेक वेळा उपासमार होते, संकट चौबाजूने बाजूने घेरले जातात. पण लक्षात ठेवा, आत्मिक दृष्टीच्या द्वारे तुम्हाला देवाचं सामर्थ्याचा पुरवठा होणार आहे. देव तुमच्या शत्रूवर विजय मिळवून देणार आहे, शत्रू हरणार. हे दैवी सामर्थ्य आहे, हे देवाचं सामर्थ्य आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं सामर्थ्य, आणि त्याच्याद्वारे तो आम्हाला विजय देत असतो. हालेलुया. वधस्तंभावर असताना येशू ख्रिस्ताने पहिलं वाक्य उद्गारलं, आणि त्या वाक्यामध्ये तो हे म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. प्रियानो, मला तुम्हाला सांगते की सर्व जगाचा हा प्रॉब्लेम आहे, सर्व जगाचा कॉमन प्रॉब्लेम आहे, समजत नाही. आम्हाला जगातल्या गोष्टी सगळ्या समजतात, पण देवाच्या गोष्टी आम्हाला समजत नाही. देवाच्या सुटकेची योजना काय आहे, रिडम्पशन प्लॅन आम्ही ज्याला म्हणतो, तो अनेक लोकांना समजत नाही. त्याला जगातल्या गोष्टी पुष्कळ करतात, पैसा कसा कमवावा, शिक्षण कसं घ्यावं, या सोप्या गोष्टी आहेत. त्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की देवाच्या ज्या गोष्टी, वरील गोष्टी, तारणाविषयीची योजना काय आहे, पाप क्षमा कशी प्राप्त मिळते, नरकातून मनुष्य कसा सुटका पावणार आहे, स्वर्गराज्यामध्ये माझा प्रवेश कसा होणार आहे, या गोष्टी आम्हाला समजत नाही. आणि हीच गोष्ट वधस्तंभावर येशू ख्रिस्त बोलत आहे. हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण यांना समजत नाही, हे काय करतात त्यांना समजत नाही. प्रियानो, नियमशास्त्राच्या अधीन राहून येशू ख्रिस्ताच्या कृपेचा त्यांनी अव्यय केला. मला तुम्हाला सांगू की इब्रिकराच्या पत्राच्या 10व्या अध्यायाच्या 29 वचनामध्ये असं म्हटलं की देवाच्या कृपेचा त्यांनी अवमान केला आणि कराच्या रक्ताला त्यांनी तुच्छ लेखलं. त्यांना काय वाटत होतं, कर्म केलं तर धार्मिकता मिळते. पण तो नवा करारामध्ये येशू ख्रिस्त काय म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या सर्व पापांची क्षमा करतो. तर
काही इझी मार्ग, देवाचा मार्ग, देवाचा प्लॅन, तो कराराची पूर्ती होता. परंतु करारातून त्याने आम्हाला सोडवलं, जुन्या करारातून त्याने आम्हाला सोडवलं आणि साधा सोपा मार्ग त्याने आम्हाला दाखवला. पण या लोकांना तो कळत नाही. त्यांना असं वाटतं अजूनही शब्दात पाळावा, अजूनही 10 आज्ञा पाळण्याचा आपण प्रयत्न करूया. सक्सेसफुल तर होतच नाही. खरं एक जरी आज्ञा मोडली तर सगळ्या आज्ञा मोडल्यासारख्या. 613 आज्ञा जुन्या करारामध्ये आहेत. 613 पैकी एक जरी मोडली तर 613 मोडल्यासारखे. आणि हे अशक्य. पण तरी त्यांना वाटतं की हे जर पूर्ण केलं तरच मला आशीर्वाद मिळतील, तरच माझी सुटका होईल. येशू ख्रिस्त म्हणतो नीतिमान कोणी नाही, एकही नाही. मग काय करावं? सुटकेसाठी मार्ग काय? माझं जू सोयीचं व हलकं आहे येशू ख्रिस्त म्हणाला. ते जू सोयीचं व हलकं काय? पश्चाताप कर, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, त्याला आपला तारणारा प्रभू म्हणून अंतःकरणात स्वीकार कर, मुखाने कबूल कर. सोपं आहे. आणि त्या गोष्टीच्या द्वारे आम्ही क्षमा मागतो आणि देवाचं वचनाच्या द्वारे देव हे मला दाखवतो, मी तुझ्या पापांची क्षमा केली, मी तुझा उद्धार केलाय. अतिशय सोपा मार्ग आहे. सर्व तरुणांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, सर्व लहान लेकरांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की नियमशास्त्राच्या द्वारे तुमचं तारण झालं नाही, तर येशू ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं, ती कृपा त्याने आम्हाला पुरवली, त्याद्वारे मनुष्याचं तारण होतं. हालेलुया. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की तो जे म्हटला ह्यांना समजत नाही. हालेलुया. ह्यांना देवाच्या गोष्टी समजतच नाही. येशू ख्रिस्त का वधस्तंभावर मेला समजत नाही. लोकांना वाटतं की मारला त्याला. असाच हा प्लॅन होता देवाचा. सर्व लोकांच्या तारणासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरावं, हा देवाचा प्लॅन होता. पण समजला नाही. त्याच्या स्वकीयांनी त्याला ओळखलं नाही, समजून घेतलं नाही. आज मला दृष्टी येण्याची गरज आहे. जी आत्मिक दृष्टी तीच मला बदलू शकते. आणि देवाची योजना मानवासंबंधी काय आहे ते वचनाच्या द्वारे देव मला दाखवतो. आणि ती दृष्टी मला प्राप्त होते की ज्याच्यामुळे मी देवाचा प्लॅन, देवाची योजना मानवासाठी आणि माझ्यासाठी काय आहे हे मला समजून येतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा मी तुला अलिशाने जी प्रार्थना केली, आज देवाच्या वचनाला धरून मला हीच प्रार्थना करायची वाटते की परमेश्वरा यांचे डोळे उघड. यांना समजत नाही. येशू ख्रिस्त म्हणाला यांना समजत नाही. यांना कृपेची ओळख होण्याची गरज आहे. देवाची योजना मानवाच्या उद्धारासाठी काय ती समजणं गरजेचं आहे. हालेलुया. बायबल तर सांगतं 2 कोरिंथ 4:4 मध्ये, या युगाच्या दैवतांनी त्यांची डोळे आंधळे केलेले आहेत, म्हणून समजत नाही व दिसत नाही. दैवी गोष्टी मला काही दिसत नाही. मला या जगातल्या गोष्टी भरपूर दिसतात, पण देवाच्या गोष्टी काही दिसत नाहीत. देवाचं सामर्थ्य जे आलिशाच्या तरुण सेवकाला दिसलं नाही, ते अग्नीचे घोडे, अग्नीचे रथ त्याला दिसत नव्हते. या जगातली दृष्टी फार तीक्ष्ण होती. सगळ्यांच्या चुका दिसत होत्या. काय बरोबर आहे काय बरोबर नाही हे त्याला समजत होतं. कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे हेही त्याला कळतं. परंतु देवाची योजना मानवासंबंधी काय आहे हे त्याला समजत नाही. हालेलुया. म्हणून तर देव म्हणतो की या युगाच्या दैवतांनी त्यांची डोळे आंधळे केलेले आहे. कोणते दैवत आहेत? पैसा हे दैवत आहे, प्रतिष्ठा दैवत आहे. प्रियानो, या जगाचं ज्ञान, नॉलेज हे त्यांचं दैवत बनलेलं आहे. निसर्ग त्यांचा दैवत बनला आहे. झाडं झुडं दगड
अनेकांनी त्यांना देव केले, पण ज्याने मला निर्माण केलं, या जगात ज्याने मला पाठवलं, त्याच्या गोष्टी न कळाल्यामुळे आज माझे डोळे आंधळे झालेले आहेत. बायबल तर सांगतं मत्ती 15:14 मध्ये की एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही. जर वाट दाखवायला गेला तर दोघेही खाचेत पडतील. जोपर्यंत मला दैवी दृष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत एका व्यक्तीला मी वाट दाखवू शकत नाही. जोपर्यंत मला देवाचं दर्शन त्याच्या वचनाच्या द्वारे होत नाही, देवाचं सामर्थ्य मला कळत नाही, देवाची क्षमा मला कळत नाही, देवाचं प्रेम मला कळत नाही, तोपर्यंत या जगातल्या कोणत्याच व्यक्तीला मी मार्गदर्शन करू शकत नाही. नाहीतर आम्ही दोघेही खाचेमध्ये पडू, असं देवाचं वचन सांगतं. हालेलुया. दुसरी गोष्ट ही आहे की ज्या लोकांना डोळे नाहीत, आत्मिक डोळे नाहीत, त्याने जर सुवार्ता सांगितली तर जो सुवार्ता ऐकतो तोही आंधळ्यासारखाच होतो. बाबा सांगतो 2 कोरिंथी 4:3 वचनामध्ये की शुभवर्तमान जर आच्छादलेले ऐकवले तर ऐकणारा सुद्धा घोटाळ्यात पडतो. ऐकणाऱ्याला सुद्धा सुवार्ता आच्छादितच होते. यासाठी मला दृष्टी येण्याची गरज आहे. नीट मला देवाचं वचन कळालं पाहिजे. मानवी विचारांनी देवाच्या वचनाकडे न पाहता देवाच्या सुटकेचा मार्ग काय आहे, देवाच्या क्षमेचा मार्ग काय आहे, देवाच्या प्रेमाचा मार्ग काय आहे, देवाने या जगाचा उद्धार करण्याचं कसं ठरवलेलं आहे, हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी एखाद्याला वाट दाखवूच शकत. गलतीकराच्या पत्रामध्ये 1:6 मध्ये म्हटलं की अशा प्रकारची आच्छादलेली जी सुवार्ता कोणी सांगत असेल तर तो अनेकांना घोटाळ्यात पाडतो. पण आजही अनेक लोक घोटाळ्यात आहेत. त्यांचा फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास नाही, त्यांचा अनेक गोष्टीवर विश्वास आहे. पैशावर विश्वास आहे, या जगातल्या गोष्टींवर विश्वास आहे. परंतु मला सांगू द्या की येशू ख्रिस्तावर जो कोणी विश्वास ठेवतो, प्रियानो, त्याने जर सुवार्ता सांगितली, त्याने जर अनेकांना वाट दाखवली तर तो कधी घोटाळ्यात पडणारच नाही. काही लोक सुवार्ता सांगतात हो, ते सांगितली पाहिजे असं गाण्यातून वचनातून ऐकतात म्हणून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. पण सुवार्तेमध्ये काय सांगतात, थोडं नीतिमत्व पाळायला सांगतात आणि तेवढी कृपा प्रमाणे. मी तर सांगतो, देवाचं वचन सांगतं, इब्री 10:29 मध्ये म्हटलेलं आहे, जर तुम्ही पुन्हा नीतिमत्व लोकांना सांगत आहात तर कराच्या रक्ताला तुम्ही तुच्छ लेखता. हालेलुया. जे अर्पण येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर इतकं मूल्यवान केलंय त्याला मनुष्य त्याचा अपमान करतो. खरं अजूनही तो नियमशास्त्रावर आधारलेला आहे. पण मला सांगू दे की आज मला ख्रिस्ताला बिलगण्याची गरज, मला ख्रिस्ताच्या मागे मागे चालण्याची गरज आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या सहभागितेत राहून त्याच्या साहाय्याने पापावर विजय मिळवण्याची गरज आहे. हालेलुया. हे सर्व काही माझ्या जीवनात कोण घडवून आणतो विजय, तर तो प्रभू येशू ख्रिस्त. मी नव्हे, माझी धार्मिकता नव्हे, माझं चांगुलपण नव्हे, तर देवाच्या कृपेनेच मनुष्य देवाच्या मार्गात चालू लागतो. ज्याप्रमाणे एखादं 1 वर्षाचं लहान लेकरू असतो, चालता येत नाही, पण त्याच्याही फार बळकट असते. ती मुलाला आपल्या हातात धरते, त्या लहानशा मुलाला हात धरते आणि त्याला सगळीकडे चालवत फिरवते. तो नाही चालत, ती आई त्याला चालवते. त्या प्रकारे येशू ख्रिस्त मला चालवतो, कारण मला शक्ती नाही, मला बळ नाही, ताकद नाही. नावा टिळकांच्या भाषेत म्हटलं, मी अतिशय कष्टी आणि दुःखी आहे, कमी आहे, उन्हाळ, मला
मला आधाराचीच गरज आहे. तो आधार प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या आधारावर जे मी अवलंबून राहतो त्याचा अर्थ मी देवाच्या कृपेवर अवलंबून आहे. तिचा अवमान करत नाही किंवा ते कराचं रक्त मी तुच्छ लेखत नाही. हालेलुया. मला एक गोष्ट माहित आहे की प्रकाश आला अंधकार आपोआप निघून जातो. तुमच्याही माझ्या जीवनात पुष्कळचा अंधकार आहे हो, नाही कोणीच म्हणू शकत नाही आहे. पण देवाच्या वचनाच्या प्रकाशाच्या द्वारे माझ्यातला अंधकार निघून जातो आणि सगळं माझं जीवन प्रकाशमय होतं. दुसरे ग्रंथ 4:6 मध्ये पण वाचूयात. अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जे देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील तेजाने ज्ञान प्रकाशित करावे म्हणून आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. प्रेज द लॉर्ड. हे ज्ञान, देवाचं ज्ञान हाच प्रकाश. आंधळ्याला प्रकाश माहीतच नाही हो. म्हणूनच माझे डोळे उघडायला पाहिजे की देवाच्या ज्ञानाचा प्रकाश माझ्या अंतःकरणामध्ये प्रकाशित करतो. माझ्या अंतःकरणाला, माझ्या जीवनाला, माझ्या एकंदर वागणुकीला तो प्रकाश प्रकाशित करतो. अंधार प्रकाशाला प्रकाशित करत नाही. अंधकाराला घालवून देवाचं तेज, जो प्रकाश, जे ज्ञान, जे वचन लोकांच्या जीवनाला प्रकाशित करतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिले ग्रंथ 2:13 मध्ये आपण वाचूयात. आत्म्यानं शिकवलेल्या शब्दांनी आत्मिक गोष्टी बरोबर, पहा लक्षात घ्या, आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी आत्मिक गोष्टी बरोबर आध्यात्मिक गोष्टीचा आणि त्याला ज्ञान प्राप्त होतं. आत्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. आध्यात्मिक गोष्टीच्या द्वारे आध्यात्मिक गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं. मानवी ज्ञानाने ज्या शिकवलेल्या गोष्टी त्याच्याद्वारे आध्यात्मिक गोष्टी समजत नाहीत. ज्यावेळेस मी येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्याच्या ज्ञानाचा प्रकाश मला प्राप्त होतो. त्याच्याद्वारे मला आध्यात्मिक गोष्टी समजतात, त्या प्रकाशित होतात. हालेलुया. म्हणून तर येशू ख्रिस्त प्रगटीकरण 3 अध्यायाच्या 18 वचनामध्ये म्हणतो, तुला दृष्टी यावी म्हणून तू माझ्यापासून अंजन विकत घे. अंजन काय हो? अंजन चुरचुरतो नाही का? डोळ्यात जर अंजन घातलं तर डोळा चुरचुरतो. देवाचं वचन असं आहे, चुरचुरतच. अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये ते दुःख निर्माण करतं, चुरचुरतं. हालेलुया. देवाचं वचन हे ते अंजन आहे. आणि मला प्रकाश प्राप्त होण्यासाठी, मला दृष्टी येण्यासाठी मला अंजनाची गरज आहे. आणि ते अंजन काय तर देवाचं वचन. देवाचं वचन आम्हाला विकत घे म्हणून सांगितलं. विकत घे म्हणजे काहीतरी तू कर. काय कर तर तू वचन वाच, तू प्रार्थनेत वेळ घालो, संतांच्या सहभागीतेत राहा, विकत घे. आता मला माहिती की अनेक वेळा मला चर्चला यावंसं वाटत नाही, पण तरी मी येतो. याचा अर्थ मी विकत घेतो. अनेक वेळा मला प्रार्थना करायची वाटत नाही, बायबल वाचावंसं वाटत नाही, पण त्याच वेळेस मी स्वतःला बुकलून, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यमा त्याच्या पवित्राचा धन्यवाद कर, अशी आज्ञा माझ्या स्वतःला मी करतो. आणि इच्छा नसताना सुद्धा मी गुडघे टेकतो. एकदम देवाचा प्रकाश धावून येतो. हे जे विकत घेणं आहे म्हणजे आपल्या लाभाच्या गोष्टी हानी समजणं, आपल्या स्वतःचा वधस्तंभ घेऊन ख्रिस्ताच्या मागे मागे चालणं, स्वतःचा नाकार करणं. विकत घे, अंजन विकत घे. हालेलुया. प्रियानो, तारण जरी फुकट आहे, परंतु देवाचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मला स्वतःला नाकारलंच पाहिजे. माझ्या स्वतःची मला युद्ध केलं पाहिजे. संत पौल म्हणतो,
मी वाऱ्यावर मुष्टी प्रहार करत नाही, मी आपल्या स्वतःला बुकलतो आणि त्याला कायात घेतो. हालेलुया. मला तुम्हाला सांगू दे की निश्चितच देवाचं सामर्थ्य, देवाचं ज्ञान आम्हाला समजून येईल. त्यासाठी मला अंजन विकत घेण्याची गरज आहे. हालेलुया. जो व्यक्ती आंधळा असतो ना, त्याला मार्ग काही सापडत नाही हो, आणि त्याच्यासाठी तो भिंत चाचपतो. तो चालताना सुद्धा अशा धडधाकट रस्त्याने जात नाही, आधी भिंतीला धरून 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 तो बाहेर पडतो. भिंत हे आमचं पाप आहे. अनेक लोकांना पापाचं काही वाटत नाही, फक्त मला बाहेर पडायला पाहिजे, पण शक्य होत नाही. पुष्कळ वेळी ठेचाळतो, जखमा होतात, पुष्कळ अडखळणं निर्माण होतात, मार्ग पण भटकतो कधी कधी, कारण दृष्टीच नाहीये. जर मला पलीकडे जायचंय, देवाच्या सहवासात मला जायचंय, देवाचा आत्मिक आनंद मला उपभोगायचा आहे, तर भिंत चाचपण्यात काही अर्थ नाही. मला दृष्टीचीच गरज. हालेलुया. आपल्यात असणाऱ्या चुकांना मी चाचपतो आणि त्या तशाच राहू देतो. चला ह्याला या आहे ती भिंत आहे तशीच राहू दे, आपण त्या दरवाजातून कसं तरी चाचपडत तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, पण अनेक वेळा तो अडखळतो, अनेक वेळा तो पडतोय, मार्गही भटकतो. म्हणूनच अलीशा म्हणाला त्या सेवका संबंधी, हे परमेश्वरा, याला दृष्टी दे, याला दिसू दे, याला डोळे दे. कारण आम्हाला हे डोळे आहेत, पण आंतरिक डोळ्याची गरज आहे. आज देवाला पाहण्याची गरज आहे, देवावर विश्वास ठेवण्याची गरज आहे, आणि त्यावेळेस आमचे डोळे देव उघडतो. हालेलुया. डोळे नसलेले म्हणजे आंधळे असलेल्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. पहिली गोष्ट, जो आंधळा आहे ना, तो देवावर विश्वास ठेवतच नाही, देवाच्या अस्तित्वाचा नाकार करतो. त्याला झाड पण देव वाटायला लागतं, डोंगर पण देव वाटायला लागतो, नदी पण देव वाटायला लागते. कशालाही तो देव म्हणतो, डोळेच नाहीये, देवाच्या अस्तित्वाला नाकारतो. स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही. अशा अनेक लोकांनी या जगावर भरोसा ठेवल्या कारणाने आत्मिक दृष्टी त्यांना प्राप्त झाली नाही, आणि सरते शेवटी त्यांना देवच नाही असं म्हणावं लागतं. पण तुम्ही देव आहे किंवा नाही म्हटल्याने तो आहे किंवा नाही ठरत नाही. देव आहे, देव त्याचं सामर्थ्य प्रकट करतो, देव मार्गदर्शन करतो, देव चमत्कार करतो. देवाच्या कंट्रोलमध्ये सगळी पृथ्वी आहे. पण मूढ मनाचा मनुष्य, ज्याला आत्मिक दृष्टीच नाहीये, तो आपल्या मनात म्हणतो की देव नाही. हालेलुया. देव आहे आणि तो मनुष्याच्या अंतःकरणाचा ताबा घेत आहे. यासाठी की लोकांनी देवाला ओळखावे. आणखी एक गोष्ट, सैतान अनेकांची डोळे आंधळे करतो. म्हणजे काय करतो? त्यांना सुवार्ता ऐकूच देत नाही. अनेक लोकांना सुवार्तेचं ओढ नाही, सुवार्ता ऐकावीशी वाटत नाही. याचं कारण आहे सैतानाने त्यांचे डोळे आंधळे केलेले आहेत. असाच व्यक्ती सुवार्तेला नाकारतो. हालेलुया. सुवर्तमान ऐकू नये अशी व्यवस्था तो करतो सैतान, की या व्यक्तीने जर सुवार्ता ऐकली तर त्याला दृष्टी प्राप्त होईल. म्हणून सैतानाचा प्रयत्न काय की त्या व्यक्तीला सुवार्ता ऐकूच देत नाही. हालेलुया. अनेक लोक तात्पुरत्या सुटकेसाठी प्रयत्न करतात, पण एखादा प्रश्न सार्वकालिकरित्या सुटावा ही देवाची इच्छा आहे. अनेक लोक तात्पुरता क्षणिकरित्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात, काही कालावधीसाठी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांचे डोळे आंधळे आहेत. परंतु ज्या व्यक्तीला दैवी दृष्टी प्राप्त होते त्या व्यक्तीलाच कळतं
आमचा सर्व प्रश्न देवाने सार्वकालिकरित्या सोडवलेला आहे. पापाचा प्रश्न सार्वकालिकरित्या सोडवलेला आहे. आता मी नरकात जाणार नाही, मी स्वर्गात जाणार आहे याची खात्री देवाने माझ्या अंतकरणात दिली. सार्वकालिक. हालेलुया. आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की ज्यावेळेस दाविदाने गल्ल्याताला पाहिलं तर गल्ल्यात उंचापुरा होता, शक्तिशाली होता. ज्यास गल्ल्याताला पाहिलं ते इस्रायलचं सैन्य सगळं घाबरलं आणि सगळ्यांनी खाली बाण घातलेली आहे. खाली बाण घालून दुसरीकडून निघून जात होते. कोणी त्याच्याशी युद्ध करतच नव्हतं. हालेलुया. पण ज्यावेळेस दावीद एक सुकुमार त्या रणांगणात होता, आता मी संपूर्ण हिस्ट्री सांगत नाही, त्या रणांगणात होता त्यावेळेस त्या गल्ल्याताला दाविदाने तुच्छ लेखलं. जिवंत देवाचा उपवास करणारा हे बेसुंती मनुष्य तुच्छ लेखलं. त्याच्या पराजयाचं भाकीत केलं. तू हरणार, तू मरणार, आकाशातले पक्षी तुझा मांस खाणार. एक छोटासा मुलगा एका बलवान व्यक्तीला, कसलेला योद्धा, त्याला तो म्हणतो की तू हरणार. याचाच अर्थ काय की गल्ल्यात दिसायला जरी मोठा होता पण आत्मिक नेत्रांनी त्याची हार झालेली आहे हे दावीद पाहत होता. दावीद हे पाहत होता की तू हरलेला आहेस, तू मेलेला आहेस, तुझं मांस पक्षी खात आहेत. आत्मिक नेत्रांनी पाहत आहे. आणि परिणाम काय झाला? गल्ल्यात हरला. त्याचा वध करण्यात आला, तो मेला. आणि एवढा सुकुमार दावीद, एक छोटासा दावीद, तो विजयी झाला. मला तुम्हाला सांगते की प्रश्न किती मोठा आहे त्याला पाहून घाबरू नका. तर परमेश्वराच्या नावाने त्या प्रश्नांना, त्या अडचणींना, त्या संकटांना, रोगाला, आजाराला शापित करा. त्याला तुच्छ लेखा. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी जो अशक्त आहे तरी मी सशक्त आहे, कारण देव माझ्या पक्षाचा आहे आणि तो मला विजयी करतो. हा जो ठाम विश्वास आपल्या अंतःकरणात आहे तो आम्हाला विजयी करतो. आपली जी समस्या आहे त्या समस्येला मोठं करू नका. देवाच्या सामर्थ्याला मोठं करा. मला सोडवणारा, माझ्यावर येणारी समस्या मला सोडवणार नाही, माझा देव मला सोडवणार आहे. हालेलुया. त्या माझ्या विरोधातल्या गोष्टीला शक्तिशाली न बनवता माझ्या ठाई असलेल्या देवाला मी शक्तिशाली समजतो, त्यावेळेस मला विजय प्राप्त होतो. हालेलुया. परमेश्वराकडे पाहताना सुद्धा त्याचं बाह्यरूप नका पाहू. म्हणजे अनेक लोक त्याच्या बाह्यरूपाचं चित्र काढतात, मूर्ती काढतात वगैरे वगैरे वगैरे. अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये तर यशाया 53 मध्ये एकदाच त्याचं बाह्यरूप, नैसर्गिक, शारीरिक त्याचं रूप तिथं व्यक्त केलं. असं म्हटलं की त्याला शोभा नव्हती आणि तो काही चांगला दिसायला नव्हता. भूमी आणि रानातल्या एका झुडपासारखा तो वाढलेला होता. कोणाचं मन त्याच्यावर बसेल असं सौंदर्य पण त्याला नव्हतं. पण तरी लोक अजूनही येशू ख्रिस्ताचं सुंदर सुंदर चित्र काढतात. पण एकाच ठिकाणी येशू ख्रिस्त कसा दिसत होता त्याचं वर्णन केलेलं आहे यशाया 53 अध्यायामध्ये. तरी आम्ही म्हणतो येशू सर्वात सुंदर आहे, सर्वांग सुंदर आहे. का म्हणतो? त्याचं बाह्यरूप सुंदर आहे म्हणून नाही, त्याचं नाक सरळ आहे, त्याचा रंग गोरा आहे. याकडे पाहून मी म्हणत नाही येशू सुंदर आहे. तर देवाची योजना आमच्या जीवनात त्याने कशी पूर्ण केली, त्याचं प्रेम, त्याची दया, त्याची क्षमा, सर्व लोकांना सारखं लेखणं, एकमेकावर प्रेम करणं, पापी लोकांचा उद्धार करणं. म्हणून आम्ही म्हणतो येशू ख्रिस्तासारखा सुंदर कोणीच नाही. हालेलुया. अनेक लोक या बाहेरील पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्वाच्या मागे जातात, परंतु पवित्र शास्त्रातला जो येशू ख्रिस्त आहे त्याच्याविषयीच म्हटलं तो काही दिसायला सुंदर नव्हता. कोणाचं मन त्याच्यावर बसेल इतकाही तो चांगला नव्हता.
त्याला सौंदर्य नव्हतं, त्याला शोभाही नव्हती, रानातल्या झुडपासारखा तो वाढला असं त्याच्याविषयी लिहिलंय. हालेलुया. एकाच ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या की त्याची क्षमा फार सुंदर आहे त्याने केलेली. त्याचं प्रेम खूप सुंदर आहे, त्याची दया खूप सुंदर आहे. त्याने अनेकांना क्षमा केली, अनेक पाप्यांना क्षमा केली, त्यांचा उद्धार केला, क्षमा केली. सत्याचा मार्ग त्याने आमच्या पुढे दाखवला, जीवनाचा रस्ता त्याने मला दाखवला. मार्ग, सत्य, जीवन त्याच्यामुळे आम्हाला कळालं. म्हणून आम्ही म्हणतो की येशू ख्रिस्तासारखा सुंदर कोणीच नाहीये. आकाशाखाली मनुष्य मात्रामध्ये आम्हाला ज्याच्यामुळे तारण होईल त्या येशू ख्रिस्तास शिवाय कोणीच नाही. तोच आमचं तारण करेल, म्हणून तो सुंदर आहे. हालेलुया. आज मला ते पाहायला पाहिजे. जग तर बाहेरील रूप पाहतो, नाक कसे आहेत, कान कसे आहेत, तोंड कसं आहे, बाहेरील रूप. पण बायबल देवाचं खरं रूप, तो दयाळू आहे, तो क्षमा करणारा आहे, तो प्रेम करणारा आहे, तो उद्धार करणारा आहे, तारण करणारा आहे. कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, म्हणून तो सगळ्यात सुंदर आहे. हालेलुया. आणि हे केव्हा कळेल? ज्यास माझे डोळे उघडतील. आंधळ्या माणसाला काही दिसणार नाही, पण ज्याचे आध्यात्मिक डोळे उघडलेले आहेत त्याला देव दिसेल, देवाचं सामर्थ्य त्याला दिसेल, देवाच्या मदतीचा हात त्याला दिसेल, क्षमेचा त्याला अनुभव येईल, एक खात्रीचं जीवन त्याला प्राप्त होईल. कारण येशू ख्रिस्त खरोखर सुंदर आहे. हालेलुया. मार्ग, सत्य, जीवन तोच आहे. हालेलुया. मला पुन्हाही सांगू द्या, आज आमची दृष्टी येण्याची गरज आहे. आध्यात्मिक दृष्टी, आत्मिक डोळे येण्याची गरज आहे. डोळे उघडण्याची गरज आहे, जागृत होण्याची गरज आहे. देवाचा जो या सृष्टी संबंधी उद्धाराचा प्लॅन आहे, सुटकेचा प्लॅन आहे, तारणाचा प्लॅन आहे, तो ज्याला समजतो त्याचे डोळे उघडलेले आहेत, त्याला खरं काही दिसायला लागतं. आणि मला तुम्हाला सांगू द्या की तो अलिशा त्या तरुणाला म्हणतो की त्याच्या पक्षाचे आहेत त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचे अधिक आहेत. आता ह्याला वाटलं आमच्या पक्षाचे तर कोणीच नाहीये, एक अलिशा आहे आणि तो एक तरुण आहे. हे काम त्याला का वाटत असेल? कारण त्याला आध्यात्मिक दृष्टी नाहीये. ते अग्नीचे गोडे, अग्नीचे रथ त्याच्या अवतीभोवती फिरतायत, त्याचं संरक्षण करतायत, हे दिसत नाही. त्याला दिसतं फक्त आरामाचं सैन्य आणि शत्रूच्या भोवती घातलेला वेढा. म्हणून पाहिलं, दयनीय अवस्थेमध्ये तो तरुण आहे हे अलिशाने पाहिलं आणि तो प्रार्थना करतो, त्याच्यावर दया येऊन, त्या तरुणावर दया येऊन. निश्चित तो पुष्कळ सेवा करतो, पुष्कळ काम करतो, देवाचं काम करतो, अलिशाच्या मागे मागे चालतो, पण त्याला दृष्टी नाहीये, त्याला दया येते. तो म्हणतो, हे परमेश्वरा, या तरुणाचे डोळे उघड. आणि उघडले. हालेलुया. हालेलुया. आज मला हेच सांगायचंय, आम्हा प्रत्येकाला आध्यात्मिक दृष्टीची गरज आहे. पुष्कळ जगी ज्ञान आहे, पुष्कळ जगातलं ज्ञान आहे. सायन्स काय सांगतं, फिजिक्स काय सांगतं, केमिस्ट्री काय सांगतं, बायोलॉजी काय सांगतं, अर्थशास्त्र काय सांगतं, इकॉनॉमिक्स. पण तरी जगाची परिस्थिती ढासळलेली आज आम्ही पाहतो. जगाचा उद्धार तेव्हाच होणार आहे ज्यास मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याला ओळखेल. आणि त्याच्यासाठी जो सार्वकालिक जीवनासाठी असलेला देवाचा प्लॅन, देवाची योजना, सुटकेचा मार्ग, पापक्षमेचा मार्ग, हा ज्याला समजेल त्याचे डोळे उघडलेले. आज आपण सर्वजण हीच प्रार्थना करूया, देवा या लोकांचे डोळे उघड.
ज्यांचा सुवार्तेवर विश्वास आहे, येशू ख्रिस्तावर विश्वास आहे, ज्याने आपलं जीवन त्याला समर्पित केलं, तो जिकडं जाईल तिकडं त्याला यश प्राप्ती मिळणार आणि सैतान त्याचं काहीच अहित करू शकत नाही, कारण त्याचे डोळे उघडलेले आहेत. देवबाप तुम्हा सर्वांसाठी सर्वांचे डोळे उघडावेत आणि प्रत्येकाला प्रभू दिसावा, प्रभूचा प्लॅन दिसावा. प्रभू लवकर येणार आहे हे दिसलं नाही तरी त्यांना पाहण्यात यावं, दिसावं. मला खात्रीने माहिती आहे माझी दृष्टीच मला देवाला पाहण्याला मदत करणार आहे. स्वर्गामध्ये माझा प्रवेश होणार आहे, कारण माझ्याजवळ आध्यात्मिक दृष्टी आहे. आमेन, हालेलुया. आपण प्रार्थना. सर्वसमर्थ आमच्या जिवंत आणि गौरवयुक्त देवा, तुला धन्यवाद देतो, का स्तुती करतो. या ठिकाणी आम्हाला खरोखर आध्यात्मिक दृष्टीची गरज आहे याची जाणीव करून दिलेली आहे. प्रभू, अनेक वेळा आमच्या अविश्वासाचं कारण आमचं अंधत्व आहे. आम्हाला दिसत नाही, आम्हाला डोळे नाही, आम्हाला लोक दिसतात, लोकांच्या गरजा दिसतात, बरं वाईट दिसतं, हे जग दिसतं, परंतु आम्हाला आज ती दृष्टी पाहिजे जी देवाने आम्हाला देऊ केलेली आहे. आमचे आध्यात्मिक डोळे उघड, जीवनाचा रस्ता मला कळू दे, जीवनाचा मार्ग मला कळू दे. हे प्रभू, तो आमच्या प्रत्येकाचा ताबा घे, आमच्यावर नियंत्रण कर. प्रभू येशू ख्रिस्ता, वधस्तंभावर जे तो आमच्यासाठी केलं ते एकदाच सर्व काळसाठी आहे. यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रत्येकाला तू स्पर्श कर. हालेलुया. प्रभूने मला पापातून मुक्त केलं अशी कबुली त्यांची होऊ दे. प्रभूने मला नीतिमत्व दिलं असा विश्वास त्यांच्यातून व्यक्त होऊ दे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने मला पवित्र केलेला आहे आणि म्हणून मी पवित्र आहे. देवाच्या कृपेनं, देवाच्या सामर्थ्यानं, त्याचा यज्ञ, त्याने केलेल्या यज्ञामुळे मी पवित्र झालेला आहे. म्हणून इथून पुढे मला येशूच्या मागे मागे चालायचंय. मला त्याचा आवाज ऐकायचा, मला त्याला बिलगून राहायचंय. माझ्या डोळ्यापुढे नित्य येशू असावा अशी अंतःकरणातून मला प्रार्थना करायची आहे. अशी दृष्टी प्रत्येकाला प्राप्त होऊ दे. मान सन्मान गौरव तुला देत येशूच्या नावाने बाप्पा, आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन.